राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज अजून एक दुःखद घटना, एक शरम सोडलेली बाई, बिनलाजी बाई, वाया गेलेली बाई आणि जिला स्वतःचं शरीर कंट्रोल करता आलं नाही अशा बाईची स्टोरी परत एकदा बघायची। आणि हे प्रमाण अशा प्रकारे वाढणं ही समाजासाठी फार धोकादायक आहे। शिवाय आपल्याला थोडा प्रकाश भाव ही अशी वागलीच कसं काय याच्यात पण थोडा आपण डीपमध्ये जायचा प्रयत्न करू। नुसती स्टोरी म्हणून ऐकू नका, तर त्याच्या पाठीमागची कारणं आणि एक डोक्यात घ्यायचं व चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा प्रकार घडला नाही पाहिजे ह्या दृष्टीने जी दक्षता घेता येईल तेवढी घ्या। आपली स्टोरी पावन झाली बा, हां लाईक केलं असेल ना, केलं आता जाऊ द्या। आता सर्व स्टोरीला सुरुवात करतो। विषय असा आहे 1 एप्रिल 2018ची घटना आहे, पण फार मनाला चुटका लावण्यासारखा विषय आहे। आपल्या शेजारचं राज्य गोवा आणि दुसरे एक शेजारचं राज्य कर्नाटक, ह्या कर्नाटकमध्ये बसवराज बारिकी नावाचा 38 वर्षाचा इसम, हा जो बसवराज आहे ना, डोक्याने शार्प माइंडेड, हुशार माणूस, हुशार पोरगा, सोन्यासारखं कुटुंब, बायकोचं नाव आहे कल्पना बारिकी, वय वर्ष 30, हा 38चा, ती 30ची, दोन सोन्यासारखी, एक मुलगा एक मुलगी, अशी लहान मुलं, 6 वर्षाचं 4 वर्षाचं। दुष्काळ असल्यामुळं किंवा काही परिस्थितीबाबत तो गोवा या ठिकाणी, कर्नाटकमधला होता तो, गोवा या ठिकाणी राहायला गेला। शाळेत ॲडमिशन केलं पोरांचं, बायकोला एक फ्लॅट घेऊन दिला 1 BHK, त्याचे थोडे जवळपास पैसे होते आणि ती स्वतः नोकरीला म्हणून त्या गोव्यात तुम्हाला सांगतो दारू फार स्वस्त मिळतील, दारूची लई दुकानं आहेत, ते वाईन शॉप तर मारण्याचे आहेत फोटाफोटाव, ते त्या ठिकाणी तो सेल्समन म्हणून कामाला लागला, पगार चांगला मिळायचा। आणि अशा ठिकाणी अशा प्रकारे त्याचं उदरनिर्वाह चालला, तर सगळे व्यवस्थित होतं। सगळं चांगलं असलं ना की काहीतरी वेगळं होतं, काहीतरी वाईट होतं। आणि बसवराजच्या बाबतीत असंच झालं आणि अशी परिस्थिती कुणावर येऊ नये। आता ह्याची जी सर्व्हिस आहे, सकाळी 9 वाजल्यापासून 9 वाजता तो घरातून बाहेर पडायचा, रात्री त्याला कधी कधी 8-9 वाजायचे, म्हणजे 12 तास पूर्ण त्याची सर्व्हिस असायची। आणि तो एकदा घरातून निघून गेला की ही जी कल्पना बारिकी, वय वर्ष 30, आता मी सांगितलेलं आहे की बायांना, स्त्रियांना 30 ते 40 जास्त जपावं लागतं, तुम्हाला सांगतो। ते घसरण्याचं प्रमाण वय वर्ष 15-16 एक आणि 30-40 याविषयी ही वय आहे ना, ही फार धोक्याचं असतं। आणि ह्याच वयामध्ये बऱ्याचशा बाया बिघाडतात, असा विषय। ही जी कल्पना बारिकी आहे, ही बाई मुळातच थोडी दुहेरी हाडाची उच्चपुरी बाई, तुम्हाला सांगतो। आणि जर अशी रस्त्याने चालली ना तर 10-5 वासनांद लोकांच्या नजरा तिच्या खिळून राहायच्या, अशा प्रकारची तिची फिगर होती। हां, बायात फरक असू ध्यानात ठेवा। ती काय बाया कशा असतात की डोळं, नाक, कान पांढरंगाने त्यांना सगळं दिलेलं, पण ती काही जशी जमते, मग ती काही एकदा बघितल्या परत बघू शकत नाही। पण काय बाई त्या सौंदर्यवान असतात, देवाने त्यांना रूप दिलेलं असतं असं की बाबा एकदा बघितलं आपला जीव भरत नाही, परत आपण परत बघतो। एसटी बिष्टीत बघा तुम्ही, रेल्वेत एखादी लय सुंदर बाई असली की चुरून काय ना माणूस, पुरुष बघणारच, असा विषय असतो। आता ही ती कल्पना बारिकी ही फार दिसायला देखणी, आकर्षक, सुडोल शरीर यष्टी आणि चांगल्या प्रकारचा बांधा, थोडीशी मांदालेली म्हणाय हरकत नाही, अशा प्रकारची स्त्री। आता विषय असा झाला की ती कशी असली त्याबद्दल वाद नाही, पण तिच्या आतला जे मेंदू आहे डोक्यातला, हे चांगला असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। अजूनही बरेचसे मुलं ही आपली नवरी बघताना फक्त दिसण्यावर जातात, ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला सांगतो। हां, ती 2-3 गडी राखून आलेली का असं नाही इकडं, पण ते दिसण्यावर जाऊ नका तुम्ही त्या मुलीची संस्कार कसे आहेत, तिची आई पळून आलेली आहे का, त्या मुलीचं त्या मोबाईलमध्ये काय कुठं आहे का लफडं-झपडं, हे सगळं तपासून चेक करा आधी, आणि मग पुढचा विषय करा। नुसतं दिखणं म्हणला, दिखणी बायको दुसऱ्याची। आता इथं विषय असा झाला, ही कल्पना बारिकी, हिचा मेंदू थोडा उलटा चालायला लागला। आता असा चालायला लागला की तिला तिच्या सौंदर्याचा गर्व तर होताच, आता ते थंबनेलमध्ये तिचाच फोटो आहे बघा, तिचा सौंदर्याचा गर्व होता, पण तिला स्वतःचा नवरा जास्त आवडत नव्हता। घरच्यांच्या बापाला मारण्याची घाबरायची आणि घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्न केलं तर थोडंसं
आणि तिला जो आवडत होता आतून तो बा कॉलेजमधला ह्याच्यामधला ते काही विषय नसतो, तो त्याच्या लग्न झाले की विषय सगळा संपला असतो. ती नुसतं आपला आवडत होता आतून मनातून. पण हा नवरा ॲक्सेप्ट करा बघा, आधीच नाही म्हणायचं ना, म्हणजे विषय असा कशाला लग्न करायचं, काय बापाने मारून तर नसन टाकलं बा, दुसरा बघ नाही का. पण असा विषय पुरी बऱ्याचदा बोलत नाहीत, दबावाखाली येतात. आणि त्या ठिकाणी त्या बसवरा संगतीचं लग्न झालं. बसवरा माणूस सरळ मार्गी होता, पण ती थोडं गरम खोपडीचं होतं, म्हणजे रागीट स्वभावाचा होता लई. हा चुकलं ना की त्याचं कसंही माफी नाही, असा प्रकार होता बसवराचा. पण तसा तो पोरांना जीव लावायचा, पोरीला जीव लावायचा, बायकोला जीव लावायचा, त्याच्या पद्धतीने तो व्यवस्थित होता. फक्त डोक्याला गरम, पार अति खपून घेण्यासारखा नव्हता. नाही तर काहींचं कसं आहे, एखादी गिऱ्हाईक जरी तरी मी बाहेर राखून बसतो, तू काम करून ये, अशा प्रकारचा तो नवरा नव्हता. तो नवरा असा होता की माझ्या कुटुंबाकडे, माझ्या बायकोकडे कुणी नजर उचलून बघितली त्याचं डोळं काढायची त्याची ताकद होती, अशा स्वरूपाचा तो बसवराज होता. आणि ह्याच्या त्या स्वभावाची कल्पना ह्या कल्पनाला पुरेपूर होती, ती काय म्हणजे येडी नव्हती. आता विषय असा झाला की हा 9ला गेल्यावर रात्री 9ला यायचा. घरात भाजीपाला आणावा लागतो, कुठे किराणा आणावा लागतो, किंवा दळण आणावं लागतं, दळून आणायला काही जरी आणायचं म्हणलं किंवा पोरगा आजारी वगैरे मेडिकलमध्ये तर दवाखान्यात घेऊन जाणं, ही जी बाहेरची आउटडोअर कामं म्हणतात त्याला, ही कामं तिला कल्पनाला एकटीला करावं लागायची. पोरगा घेऊन जायची, कधी मुलगा शेजारणीकडे द्यायची. हे सगळं चालत असताना ती बाहेर पडली की तिथं पुढं एक रिक्षा स्टँड होतं, तिथे एक रिक्षावाला होता. कायम त्याचं स्टँड कुठून ते आलं की ती भाडं करायचं आणि त्याच रिक्षा स्टँडला रिक्षा उभी करायची. आपलं म्युझिक लावायचं, हळू आवाजात, नाही तर मोबाईलवर बघत बसायचं, रिलॅक्स. आता काही कारणास्तव ह्यांची नावं सांगत नाही, पण असे एकूण 4 तरुण होते. तो रिक्षावाला एक आणि बाकीचे अजून 3 जण. ह्या चौघांचं नाव आपण ठेवू इजा, बिजा, तिजा आणि गजा, अशी नाव ठेवायला हरकत नाही. ही इजा, बिजा, तिजा, गजा ही 4. आणि ह्यांचं कामधंदा सगळं जर उरकलं, कोण कुठं कामाला, कोण गाईड म्हणून काम करायचा गोव्यात, कोण टॅक्सी चालवायचा, कोण रिक्षा चालवायचा, अशी. पण संध्याकाळी ही एकत्र यायची, एक एक बिअर मारायची, आपापल्या घरी निघून जायची. चांडाळ चौकटी म्हणता येईल, पण चांगली मन जुळेल त्यांची. आणि जे बाबा एका बाटलीत एक जर खांब्यात 4 जण वाटप करत असत्यान, किंवा हाप घेतला आणि हापमध्ये जर 4 बसत असत्यान, तर ती मैत्री चांगली समजली जाते दारुड्यांच्या म्हणजे युगामध्ये, दारुड्यांच्या जगामध्ये. अशा प्रकारची ही. आणि ही बाहेर निघाली कल्पना, तो रिक्षावाला टपूनच आलो बा, म्हणलं माझं पाखरू आलो, 1 नंबरच आलो, असं आलं तसं, हे वर्णन करायला लागायचं. म्हणलं काही स्त्री बाहेरची आपल्याची नाही, गोव्याची नाही, काय राडा व्हायचा नाही. हा लाईन मारायला लागला आणि हिच्या रिक्षाचा वापर तिने कधी कधी केला. दोघांची ओळख झाली आणि ह्यांनी तिथं तिने आपलं सौंदर्याचं थोडं रूप ही केलंच होतं. यांनी रिस्पॉन्स दिला, लफडं जमलं आणि त्याच्या रूमवर ते प्रकार चालू झाला. आता ते चालू झाल्यानंतर आणि ते समज झाल्यानंतर त्याच्या डोक्यात एक विशेष, आता कसं सांगा मला, आता कळा ना तुम्हाला. तो जो प्रियकर होता, तो जो रिक्षावाला होता, ह्याच्याच्यानी तिचं पूर्ण समाधान होतच नव्हतं, हा विषय. मग तिने ऑफर केली, इजा आहे ना तू, बिजा आहे का बघ, तिजा आहे का बघ, गजा आहे का बघ. नेमकंच ते चौघांचं लिंक लागली. 4 जण, 1 नार, 4 खतरनाक, 4 असे. आता 1 वाढला असतं तर 5 पांडव झाला असतं, काय सांगायचं तुम्हाला. पण अशा प्रकारे ही 4 जण आणि ही एक स्त्री, हा विषय चालू झाला. आता ह्याच्यात म्हणजे वाखाणण्याजोगा किंवा लक्ष देण्यासारखा विषय असा आहे ह्याच्यामध्ये, किंवा यांची सिस्टीम काय असतं. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक अनैतिक संबंधामध्ये एक सिस्टीम असते बघा, की त्यांचं ठरलेलं असतं कधी कुठं काम होऊ शकतं. लय आतल्या रॉकेट सायन्स त्याच्या पाठीमागं लफड्यावाल्यांचं. कुठल्या प्रकारे हे सक्सेस होऊ शकतं किंवा कुठल्या ह्याच्यात आपला अडथळा येणार नाही, कोण पाहणार नाही, जागा कुठली, काय कुठलं. अशा प्रकारे ह्यांचं जे सिस्टीम चालली होती, ह्यांचा जे विषय चालला होता, ह्यांनी सिस्टीम एकाच वेळी 4 का रोज 1 का 2-2 1 दिवसाड 1, काय विषय होता त्यांच्या जीवाला माहीत आणि पांडुरंगाला माहीत, आपल्याला काय माहिती नाही. आता हा विषय कंटिन्यू चालल्यानंतर एक दिवस काय झालं, आता काहीतरी होणारच आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग आता त्याचा जो बसवराज आहे, त्या बसवराजला कुणीतरी क्लिक केलं कानात, थोडंसं खाळूच आपलं, की बाबा असा असा विषय आहे. हा विषय मला नाही, फक्त ऐकून आहे म्हणले, मला काही जास्त माहिती नाही. ह्या विषयावर तुम्हाला काय करता येत असेल तर बघा, ह्या विषयावर तुम्हाला काय
लक्ष दे बाबा फक्त, म्हणजे माझं काय म्हणणं नाही तसं की, पण हा विषय आहे कानावाला म्हणून तुला बोललो. आता याची तर तळपायाची आग मस्तकालाच गेली तुम्हाला सांगतो. आईला म्हणला असं होईल, असं असं. मग आता एकदा डोक्यात क्लिक झालं, त्यांनी काय केलं, वॉच ठेवायला सुरुवात केली. वॉच ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ते दिसलं चौघं दिसली असं विषय. म्हणजे याचा अर्थ चौघं एकत्र जात असली पाहिजे किंवा म्हणजे खतरनाक. हा निम्फोमेनियाचा सुद्धा प्रकार असू शकतो. निम्फोमेनिया म्हणजे प्रचंड. मग ह्याच्यामध्ये असा विषय झाला की मला म्हणले काय झालं पाहिजे. ह्यानी घरी आलं की असली बायको वाधाडली धरून रिबीट मोकारी. तेवढी मारहाण झाली. ह्याच्यानंतर हिने तर डोक्यातच घेतलं की बाबा आपल्याला ह्याचा कार्यक्रम आता करायचा आहे. याचा कार्यक्रम केल्याशिवाय मला काय सुख लागणार नाही. त्या बाईने एक डोक्यात गेला पाहिजे, त्याला सरळ आपला घटस्फोट कायदेशीर वकील गाठायचा आणि त्याला घटस्फोट द्यायला पाहिजे. घटस्फोट जर दिला असता तर असा विषय पुढं पांगला नसता. तिने काय केलं की बाबा असा विषय आहे ना, ठीक आहे. त्या चौघांची मिटिंग घेतली, 8-15 दिवसाचा गॅप टाकला. म्हणले आपल्याला आता संपवायचं ह्याला. अशा प्रकारे चौघं तयारच होती. म्हणले आता संपून टाकू आपण याला, काय प्रॉब्लेम नाही. मग ह्यांनी असा कट केला आणि तारीख उजाडली 1 एप्रिल 2018. तिने असा विचार केला की ह्याला घरातच संपवायचा, लांब न्यायचा नाही. मग घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस तो आलेला असताना गुंगीचं औषध देऊन त्याला बेशुद्ध केलं गेलं. नंतर ह्यांना कॉल केला गेला. कॉल केल्यानंतर ही चौघजण तयारच होती. हे आले, त्याची गळा आवळून हत्या केली. नुसती हत्याच नाही केली तर त्याची जी बॉडी होती बसवराजी, तिथं 3 भागात रूपांतर केलं. मुंडकं आणि दोन्ही हात एका बाजूला, अख्खं दड एका बाजूला आणि 2 पाय एका बाजूला. आणि ती अशा 3 प्रकारे 3 बॅगा, इजा बिजा तिच्या तिघाकडे 3 बॅगा दिल्या. आणि चौथा जो गाजा होता त्याला म्हणली घर साफ करून घे, स्वच्छ करून घे. इतके खतरनाक बायांची जात. तिने ती तेवढ्यांना काम करायला लावलं. दुरली व चौघजण. ही दुरल्याच्या नंतर आता म्हणलं काय करावा. टाकायची एक्सपोज म्हणजे बॉडी डिस्पोज करायची कशी 3 जागेवर. ती म्हणली बाहेर जाऊन द्या, म्हणजे गोवा राज्याच्या बाहेर. मग गोवा कर्नाटक सीमेवर आमोडी घाट आहे. ह्या आमोडी घाटामध्ये टाकली बा पहिली बॅग. तर तिथून एक 4 किलोमीटर अंतरावर दूधसागर मंदिर आहे, त्या जंगलाच्या कडेला, तिथं दुसरी बॅग टाकून दिली. आणि गोव्यात एंट्री करताना असा एक पॉईंट आहे गोवा राज्याच्यात की ते बा कोंबड्याची वाहतूक होती, आपल्या बॉयलरच्या कोंबड्याच्या वाहतूक होत्या. जे मेलेले आहेत ना ते तिथंच टाकलं. कारण पुढं चेक पॉईंट आहे एंट्रीला. ते मेलेल्या कोंबड्या काय म्हणजे त्यावर कारवाई होती टेम्पोवाल्यांच्या किंवा व्यावसायिकांच्या. मग ते काय करतात, जेवढे मेलेले आहेत ना तेवढे तिथंच टाकून देतात. मग अशा ठिकाणी त्या खड्ड्यात, त्या दरीपाशी प्रचंड दुर्गंधी चाललेली असती आणि त्या कोंबड्या मेल्याची त्याच्यात एक टाकून दिली बॅग. बघा मग अशा 3 बॅग करून घरी आले, आपापल्या कामाला लागले. त्या बसवराजच्या भावाचा, आईचा कर्नाटकातून जो फोन यायचा त्याचा फोन स्विच ऑफ लागल्यामुळं त्यांनी 2 दिवस वाट बघितली. 4 दिवशी गोव्याला आली. शी म्हणली मला काय माहिती, मीच सांगून. मग तुम्ही कंप्लीट केली का वहिनी? नाही म्हणली तसलं काय केलं नाही, मला काय माहिती कंप्लीट करावं लागते. बघाय सॉंग आता असं सॉंग घेतलं त्यांनी. त्या भावाने आणि आईने कंप्लीट केली की बसवराज बारेकी, वय वर्ष 38, बेपत्ता आहे. 4 दिवसापासून तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची कोरू चोरम पोलीस स्टेशनला नोंद झाली. तिथल्या पोलिसांनी तपास हाती घेतला. आणि आता त्याच्यातलं एक तर आधी गावणारच आहे तुम्हाला सांगतो. ते गावलं म्हणजे त्या कुत्री असतात, त्यांनी ते टंगडं एक त्या कोंबड्याच्या होत्या तिथं एक टंगडं ते तोडलं. एक टंगडं आलं बा रस्त्यावर. पाय मानवी पाय रस्त्यावर आल्यावर लोकांना सुट्टी आहे का? त्यांनी लगेच पोलिसांना इन्फॉर्म केला की पथक तिथं आलं. 2 पाय ताब्यात घेतले. ती नुसते 2 पायच बघितल्या पोलिसांनी ओळखलं. संपूर्ण एरिया चेक केला. त्यांना अजून एक ठिकाणी दड सापडलं. तिथून त्या ह्याच्यापासलं कोरू चोरम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दूधसागर मंदिरापाशी ते एक दड सापडलं. त्यांनी घेतलं ताब्यात घेतलं. मिसिंग पाहिल्या. मिसिंग ते पॅन्टीचं वगैरे वर्णन जुळलं. त्या आईने देह पाहिला. मग शिरबी सापडलं, सगळं सापडलं. ह्याला कट कुणी केला असन, ही मार हत्या कुणी केली असन, काय विषय, ह्याच्यासाठी पोलिसांनी फक्त मोबाईलचा आधार घेतला, दुसरा कशाचा आधार घेतला नाही. की कोणाकोणाचे कॉल डिटेल्स कसे आहेत, काय हे सगळं डिटेल्स तपासलं. त्याच्या बायकोच्या ह्याच्यावरून सारखे ह्या चौघांना फोन, ही ठोकेचार सारखं फोन. आता विषय असा आहे की ह्यांना ताब्यात घेतलं. रापकावली मारण्याची रापकावली की ही कबूल झाली. आणि जशी ही कबूल झाली त्यांनी हे गुन्हा कबूल तर केलाच, परंतु ह्या बाईबद्दल
एक विशेष म्हणजे ते निम्फोमियाचीच केस असली पाहिजे. एक जणाच्यानी हिचं बागातून नवऱ्याचा तर विषयच नाही. मग 3-3, 4-4 हा जो प्रकार होता, ह्या भयानक प्रकारामुळे ह्या बाईने, मी म्हणतो घटस्फोट घेतला असता काय फरक पडला असता, त्याचा प्राण तर बिचाराचं वाचलं असतं. त्या बाईने अशा प्रकारचं नीच कृत्य केलं आणि आता जन्मठेपेखाली आत जाऊन बसली. हा विषय त्या पोरं बिचारी मामानी त्याच्या निरीधून त्यांचा विषय नाही. पण शीच्या पाठीमागचं असं होण्या आपल्यातून एक शिकायचं आहे तुम्हाला सांगतो. मी म्हणतो निम्फोमिनियासारखी केस क्वचित हजारातून एखाद्या बाईत आढळती. पण आपली जी आहार पद्धती आहे ना, ही सुद्धा कारणीभूत आहे. आता बऱ्याच लोकांची पोरगी पळून जाते घरातून तुम्हाला सांगतो. बायांना कंट्रोल होत नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण आहार पद्धतीत तुम्हाला सांगतो. एक पॉईंट मला सापडला की ही जी चिकन खातो आपण, आता मी स्वतः 2 वर्ष पोल्ट्री चालवलेली आहे. पोल्ट्रीचं ऑल नॉलेज आहे मला. पोल्ट्रीमध्ये मालकाची फक्त पोल्ट्री असती. काय औषधं द्यायची आणि काय करायची दमदाटी देऊ देऊ अख्खा कंपन्यांचा खेळ असतो. त्यात शेतकऱ्याचा काय संबंध नाही तुम्हाला सांगतो. त्या कंपन्या आहेत पोल्ट्रीवाल्या, त्याच्यातल्या सगळ्यात वाईट असेल ना. पण काही ज्या बारीक सारीक कंपन्या आहेत ज्यांना नफ्यासाठी जगायचे, ह्या कंपन्या ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन त्या कोंबड्याला टोचतात तुम्हाला सांगतो, बारकाला पिल्लाला. तुम्ही कधी विचार नाही केला का 20 ग्रॅमचं पिल्लू 40 दिवसात 2.5 किलोची कोंबडी कशी होती, किती पटीने वाढी ती. ऑक्सिटोसिन हे जर शरीरामध्ये जास्त प्रमाणात मांसात ते त्याच्या मांसखंडात ते ऑक्सिटोसिन असतं आणि ते जर शरीरात एक्स्ट्रा प्रमाणात जास्त प्रमाणात गेलं, आणि आपल्याकडं आता नॉनव्हेजचं एक फॅड निघालं आहे तुम्हाला सांगतो. आजकाल गडिंगणार जेवायचा नवरदेवाचं लग्न आहे त्याला जेवाय बोलतात बघा, त्याच्यात सुद्धा म्हणतात नॉनव्हेज पाहिजे. आणि चिकन म्हणजे इझी मिळणारा पदार्थ आहे लगेच, आहे का नाही. मग त्या चिकनमधून जर ऑक्सिटोसिन तर शरीराच्या कुठलाही माणूस असू द्या, माणूस लहान मुलं असून द्या किंवा मोठा माणूस, ते जर गेलं आधीच ऑक्सिटोसिन प्लस एक्स्ट्रा ऑक्सिटोसिन. आता डॉक्टरांना तुमच्यात कोण डॉक्टर असतात त्यांच्या माझ्यासाठी सांगतो, जे ऑपरेशनच्या आधी बुल दिली जाते का, ती बुलसुद्धा जास्त काम करत नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना सर्जनला विचारू बघा काय परिस्थिती. ऑक्सिटोसिन शरीरात म्हणजे ती बुलसुद्धा जास्त बसत नाही. त्यामुळे ते आधी विचारून घेते बघा तुम्हाला कुठले व्यसन आहे का काय आहे, त्याच्यावर ठरलं जातं किती बुल द्यायची ते. पण हे ऑक्सिटोसिन फार भयंकर आहे. हे जर त्याची पातळी वाढल्यामुळं जर सेक्स भावना म्हणजे अधिक वाढून पोरगी घरातून पळत जात असेल, तर तुम्ही फक्त म्हणतात मी माझ्या जीवाचा तुकडा काळजावाने सांभाळली, हाताच्या फडाने सांभाळली, अशी कशी पळून गेली. ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचार करण्याची गरज आहे. आणि ह्या सुद्धा प्रबोधन समाजाच्या होण्याची गरज आहे. किंवा कशाने काय होतंय हे पण बघणं गरजेचं आहे. मी काय म्हणतो, 200 रुपयात किलो मिळतंय ना, अर्धा किलोचा आणा पण चांगला आणा. किंवा तुमचं लय तुम्ही खाणंच गरजेचं आहे ना, गावरान घ्या. पण शक्यतो ऑक्सिटोसिन आहे का नाही हे जाणून घ्यायला काय सध्या मार्केटमध्ये कुठं का नाही. आणि आपल्याकडे अन्न आणि प्रशासन औषध प्रशासन आहे, पण ते ऑफिसमध्ये असतात. ते कसं उन्हा त्रास होतो त्यांना बाहेर निघायचा, त्यांचा विषय नाही. म्हणजे सगळीच खाती अशी आहेत आणि हेच खातं कसं काय क्लिअर चालत नाही, ती जाऊन द्या, त्यांचं नावच नका काढू. आता ह्याच्यातून ही जी घटना घडली ही निम्फोमिनियाचीच केस होती असं माझं 100% म्हणणं आहे. कारण 4 आणि 5 पुरुषांना एकाच वेळी आमंत्रित करणं इतकी सोपी गोष्ट नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असा विषय असतो. स्टोरी जर आवडली असेल ना तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.